विशाल पवार या पोलिसाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने कलाटणी घेतली आहे। पवार यांचा मृत्यूपूर्वीचा जबाब आणि सीसीटीव्ही तपास यांच्यात तफावत आढळली आहे। चोरी झालीच नसल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय। त्यामुळे पवार यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे। दादर रेल्वे पोलीस अधिक चौकशी करत आहेत। ठाणे ते भायखळा दरम्यानचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात विशाल माटुंगा रेल्वे स्थानकात मध्यरात्री ते पहाटेपर्यंत कुठेच दिसले नाही। पवार 27 एप्रिल रोजी 8 वाजता घरातून बाहेर पडले। 10:50 ठाणे रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडली। त्यानंतर 11:56 दादर स्थानकाबाहेर येताना ते दिसले। दादर भागातच वेगवेगळ्या सीसीटीव्हीत आढळून आले। त्यानंतर पुतण्याला शेवटचा कॉल करून मोबाईल बंद केला। दुसऱ्या दिवशी 11 वाजता माटुंगा स्थानकातून लोकल पकडून 12 वाजता कोपरी येथील घराकडे जाताना ते सीसीटीव्हीत दिसतायत। सीसीटीव्ही फुटेजनुसार त्यांनी चोरी झाल्याचा दावा केलेल्या मोबाईलवरून पुतण्याला कॉल केल्याचं समोर आलं। त्यामुळे प्राथमिक तपासात चोरी झाली नसल्याचं स्पष्ट झालंय। रात्री उशिराने उलट्या होण्यास सुरुवात झाल्याने सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं आणि बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला।